हॅलो एव्हरीबडी, कशी आहे तुम्ही सगळीजण। आज आपण बनवूया रोट्या। ही नवीन टेक्निक आहे रोट्या बनवायची। आजकालचं जनरेशन आपलं एज्युकेशनसाठी त्यांना शिकायला टाईम नाही मिळे, रोट्या बनवायला टाईम नसते, कामाला जातात त्यांना पण टाईम नाही मिळे। आणि जी बनवणार रेग्युलर बनवणारे हान ते लोक फटाफट बनवतात, पण या टेक्निकची जी नवी शिकणारी हान त्यांच्यासाठी खूप इझी टेक्निक आहे। चलो देन लेट्स मेक। 400 ml पाणी घेतले तर 2 ग्लास होता यो, आणि थोडंसं मीठ घातले तर पाण्याला उकाला यायला तर तुम्ही ते 2 ग्लास अप्रॉक्सिमेटली पीठ घालू शकता। तर बाय वेट इट वॉज 425 ग्रॅम्स। आणि मग त्याला स्टर करायचं, बघायचं थोडंसं वलं वाटलं तर थोडंसं पीठ तुम्ही अजून घालू शकता, पण मी वेट केलं तर इट वॉज 425 ग्रॅम्स ऑलमोस्ट। अंदाजशी आपण घालू शकतो। आणि त्याला स्टर करायचं आणि थोडा टाईम मग गॅस बंद करायचा आणि बंद करूनशी 5 मिनटं ठेवायचं। मगशी थालेमणी काढूनशी त्याला थंड करायचं पीठ, आणि हाताला पाणी लावूनशी त्याला मस्त मलून घ्यायचं। याच्यासाठी आपल्याला रोटीची मशीन लागेल, ती ऑनलाईन कंचे पण साईटवर मिळेल। जी बिगेस्ट साईज असते ती घ्यायची, बिकॉज बिगेस्ट साईज पण आपल्या जे नॉर्मल रोट्या असतात त्याच्यापेक्षा खूप बारकी असते। आणि मग या पीठ मलून झालं का आपलं हँडफुल ऑफ पीठ घ्यायचं। पीठ मस्त मसाज झालं पाहिजे सॉफ्ट, तर त्याला रोटीला साईडला क्रॅक्स नाही येत। आणि याच्यासाठी आपल्याला तेलाचा हात लावावा लागते, पण जेव्हा ही रोटीची मशीन आपण घेतो ना तर त्याला क्लिंग लावूनशी कवर करायची, नाही तर त्याचे साईड्सचे पार्ट आहे ना पाणी लागूनशी जंग लागते, त्याला बेगीन खराब होते मशीन। आणि 3 टाइम प्रेस केली अलट पलट करूनशी, आणि झाली तुमची रोटी। तुम्ही असं एक प्लेट मनी नाही तर डीप डबे मनी स्टोर करून ठेवू शकता 2-3 दिवसाच्यासाठी। त्याला कापरामनी रॅप करायचं आणि प्लास्टिकची थैलीमनी घालून फ्रीजमध्ये ठेवायचं। जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम भुजूनशी तुम्ही खाऊ शकता। 2-3 दिवसाच्या मस्तपैकी रोट्या रेडी होतात। आणि या 425 ग्रॅम्स मनी आम्हाला 15 रोट्या झाल्या। नॉर्मल भांडीची शॉपमध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता ही मशीन। आणि मशीन घेताना मेटलवालीच घेवायची। यामध्ये एक लाकडाची पण येते, पण त्याला थोडा वेट नसते तर प्रेशर थोडं लागे नाही रोटीला। पीठ घालायचं आणि बंद करायचं आणि जस्ट प्रेस, यू डोंट एकदम ताकद लावायची काही जरूरत नसते, लगेच ती स्प्रेड होते मस्तपैकी आणि फटाफट बनतं। तवा गरम झाला का रोटी घालायची आणि साईडची धूर येतं, तो धूर यावाचा बंद झाला का त्याला पलटी मारायची। पलटी मारली का गोल गोल फिरूनशी सगळे बाजूशी त्याला मस्त शिजून घ्यायचं, आणि परत एक टाइम पलटी मारायची, तर लगेच रोटी फुगते। नाही तर कापराची हेल्पशी थोडंसं दाबायचं, नाही तर मग स्पॅट्युला नाही तर उलटा आपला असते त्याशी थोडं प्रेस करायचं का रोटी अख्खी फुगते। आणि तुम्ही एन्जॉय करू शकता तुमचे फेवरेट डिशचे बरोबर। कशी वाटली तुम्हाला ही टेक्निक, आहे का नाही मस्त अँड इझी। थोडी प्रॅक्टिस लागते, पण एकदा हात बसला का मस्त रोट्या होतात। प्लीज फॉलो मी फॉर सच गुड रेसिपीज। थँक्स फॉर वॉचिंग।